नमो नारायणा. पार्वती पतये हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमस्कार. स्वागत आहे तुमचं ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही श्रवण करत आहात ज्येष्ठ अधिक मास महात्म्य अध्याय 4. गणेशाय नमः. जय जय अयोध्यावासी श्रीरामा, चराचराच्या फलांकित द्रुमा, सदा सर्वदा तव नामी प्रेमा, दे नाम महिमा पतितापै, तोडूनिया भवपाश बंधन, अखंड घडो मज भजन, हेची देई कृपादान, वरदाने आपुलिया, आता एका श्रोते जन, मल महात्म्य आख्यान, जे आचरलिया घडे पुण्य, करा श्रवण भावार्थे, श्रवण केलिया सतत, व्रताचे फळ होय प्राप्त, दान पुण्य न घडे तरी तप, तरी घ्यावे माप श्रवणपंथी, या मलमासाचे ठाई जाण, करावे गो ब्राह्मण सेवन, म्हणून लक्ष्मी प्रति नारायण, करी कथन तेची ऐका, पुरा भवता प्रोक्तम पूजनम ब्राह्मणस्यच, मलमासे प्रकर्तव्यम नैरहा, स्वर्गेप्सुभिः सदा, किं दृश्यो ब्राह्मणः प्रोक्तः, कथं थं पूजो मलिम्लुचे, किं फलं लभते मर्त्यः, पूजनाच्च द्विजनं महा. श्रीरुवाच लक्षणं ब्रूहि विप्राणां, देवादीनां सुरेश्वर, कथं सज्ञायते नाथ, एतदेवोच्यतां मम. जया इच्छा वाटे अंतकरणी, पापाची झाली पाहिजे धुनी, तरी पूजावे ब्राह्मणा लागुनी, अगत्य करुनी मलमास, तरी ते ब्राह्मण असावे कैसे, इही लक्षणी जाण ऐसे, एकंताची संशय निरसे, मनी ठसे प्रभुदू. जया इच्छा वाटे अंतकरणी, पापाची झाली पाहिजे धुनी, तरी पूजावे ब्राह्मणा लागुनी, अगत्य करुनी मलमास, तरी ते ब्राह्मण असावे कैसे, इही लक्षणी जाण ऐसे, एकांताची संशय निरसे, मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणाचे लक्षण, करावे षटकर्माचरण, अध्ययन अध्यापन, उपासन अग्नीचे, तपश्चर्या करावी जाण, सुशीळवर संध्या स्नान, करुणी निसावे लोलुप्तपण, संतुष्ट मन असावे, असंतुष्ट द्विजनष्ट, असंतुष्ट असलीय वरिष्ठ, तरी तो न म्हणावे श्रेष्ठ, ऐसे स्पष्ट वेद बोले, म्हणून लक्षणयुक्त ब्राह्मण, तेची श्रेष्ठ चहुवर्तनाते जाण. आता एका अनिक कथन, वर्तती कैसेनी ब्राह्मणाते, जे करती अश्वसेन, उपर्जती इतरा लागून, युद्ध हव्यास मनी धरून, करती सेवन रूपाचे, तेथे कैसे संध्या स्नान, न घडे षटकर्माचरण, तरी तो क्षत्रिय धर्मपूर्ण, तोही संपूर्ण नसे पै. अश्व उपर्जती निजांगे, जे करती संसार सांगे, तेही अश्व विक्रिय आंगे, न घडे सांग तया ते. म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण, ते पूजना योग्य नव्हे ती जाण. आता एका दुसरे लक्षण, सांगतो जाण ब्राह्मणाचे, पशुसेवा निरंतर करून, जे करती वाणिज्य कर्माचरण, धन मिळवती भांडे करून, ते वैश्य जाण म्हणावे. त्याही वरी रसविकीय, घृत धुल वनादी पाहे, घृत मधु संचय आहे, तुळ राशी अपार, नाना वस्तू जात संग्रह, करून करी जो विक्रिय, तो वैश्य धर्मा ब्राह्मण पाहे, न साहे प्रतिग्रही. ऐसे कर्म ब्राह्मण आचरता, तरी तो वैश्य बोली जे तत्वता, ब्राह्मणपणाची वार्ता बोलो नये जानपा. पशुसेवा करून नित्य, कृषी कर्मा ते आचरत, तेनेच योग संसार कृत्य, चालवती निरंतर. ते स्नान संध्या ती कैची, अष्टो प्रहर चिंता कृषीची, होय न होय तयाची, करणे घडे तया ते. म्हणून ऐसे जे का ब्राह्मण, ते शूद्रा ऐसे म्हणावे जाण, प्रतिग्रह तया लागून, न द्यावा जाण धर्मिष्ठे. आता परगात कर्मे करी,
नीच यातीची संगती धरी, पाठ पाडुनी वस्तू हरी, जीवे मारी प्राणिया. चौर कर्मे करुणी जाण, उदरनिर्वाह चालवी आपण, दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषून, उपार्जन चालवी जो. करिता अभिलाष द्रव्याला, बहुत मनी संतोषला, म्हणे आज लाभ मोठा झाला, पुढे तयाला सुटका कैची. ऐसा ना करी जो विचाराते, आणि अनन्य कर्मी प्रवर्ते, भिक्षा भक्षण चित्ते, कृतज्ञता सदा वसे. नाही संध्या नाही स्नान, नाही पितरांचे तर्पण, तेथे कैसा धर्म आणि दान, पर्वकाळ धर्म तोही नेणे. पापद्रव्य साचले साची, सेवा करी नित्य कुटुंबाची, परी नेणे स्वधर्माची, नित्य पापाची वासना. नित्य अनित्य क्रिया पाही, ठाऊके नसे जया हृदयी, तरी तो ब्राह्मण ऐसा पाही, द्विपाद पशु बोली जे. जो ब्राह्मणाचे ऋण घेऊनी, पुन्हा न देत तयात परतून, मोठा लाभ झाला म्हणून निज मनी हर्षित. तरी ब्रह्मन स्वहरणा ऐसे पाही, मारक विष दुसरे नाही, नेऊन घाली अपायी, रवरव नरकात पै. आधीच ब्रह्मास्व मारक, त्याहीवरी कृतज्ञ मारक देख, द्रव्यावरी जो सदा आसक्त, पोट न खाये अन्नाते. ऐशियाचे ऋण घेऊनी, जो न देई मागू त्यानी, तरी तो पचे नरका भोनी, परी सुटका तया लागुनी असे ना. येचेच विषयी इतिहास, एक होऊनी सावकाश, पुराणा तरी समंतास, पहावे बरे आदरे. ऋण वैर आणि हत्या, हे तो न चुके सर्वथा, म्हणून दृष्टांतासी कथा आकर्णवू बरी. कोणे एके देशीचा ब्राह्मण, क्षत्रिय धर्मी परम निपुण, अश्वावरी आरोढून विदिशा लागुनी तो गेला. घरी कुटुंब असे सर्वही, परी धनाशा धरून जीवी, वरी शूरत्वाची उर्मी पाही, अंगी बैसे तयाच्या. म्हणून पातला विदेशा, धना लागी चालली अवयसा, वर्ष क्रमिली द्वादशा, द्रव्य आशा बहुतची. धनाशा धरुनी बहुत, उपर्जिता झाला नृपनाथ, धन मिळविले बहुत, एका गणती तयाची. सुवर्णाने 700, द्रव्य झालेसे निभ्रांत, मग मनी उपजला हेत, गृह आशा चिंतात उद्भवली. निरोप घेऊन माघारी, परतता झाला निज मंदिरी, तव मार्गी काय झाले परी, तेची निर्धारी एकी जे. घरी कुटुंब असे सर्वही, परी धनाशा धरून जीवी, वरी शूरत्वाची उर्मी पाही, अंगी बैसे तयाच्या. म्हणून पातला विदेशा, धना लागी चालली अवयसा, वर्ष क्रमिली द्वादशा, द्रव्य आशा बहुतची. धनाशा धरुनी बहुत, उपर्जिता झाला नृपनाथ, धन मिळविले बहुत, एका गणती तयाची. सुवर्णाने 700, द्रव्य झालेसे निभ्रांत, मग मनी उपजला हेत, गृह आशा चिंतात उद्भवली. निरोप घेऊन माघारी, परतता झाला निज मंदिरी, तव मार्गी काय झाले परी, तेची निर्धारी एकी जे. दूर देशी विदेश पंथ, मार्गक्रमी दिवस बहुत, येत येता एका मार्गात, स्नानाते उत्तर माध्यानी, वारू उभा करून तेथ, वस्त्रे फेडून समस्त, एक जरा उपसोनी तेथ, स्नान करीत बैसला. स्नान संध्या वरचेवरी, कडून सोडली सिदोरी, तांबूल घेऊन वरचेवरी, परिधान करी लगबगे. लगबग झाली जाण्याची, मनी आस उद्भवली कुटुंबाची, म्हणे आज भेट घेऊ तयची, परी गाठोडी धनाची विसरला. बैसून अश्वावर पाही, निघता झाला लवलाही, द्रव आठवून तयाते हृदयी, हर्ष पाही विसरला. तव तो गेलिया मागे जाण, एक पांतिक बैसला येऊन, तयाने निकारता ठिकाण, सापडले धन अनासाये. मग उठोनी आती तातडी, निघता झाला लवसवडी, म्हणे पुढे करावी परवडी, स्नान आणि उपहारू. म्हणून तो पंथ क्रमित, तव आणिक एक शूद्र तेथ, येऊन या बैसत, सिदोरी सोडित भक्षावया. इकडे मार्गी जाता अश्वावरी, स्मरण करीतो अंतरी, तव द्रवन दिसे पदरी, विसर निर्धारी मजा झाला.
म्हणून तैसाची अश्वपिटीत येता झाला पूर्वस्थळाते, जेथे केले असे स्नानाते, आला तेथे लगबगे. तो तेथे शूद्र असे बैसला, पाहून तया ते बोलता झाला, तुम्ही येथे केदवा आला, ते आम्हाला सांगीजे. तव शूद्र बोले ते समयी, क्षण एक अवकाश झाला पाही, मग तो म्हणे या ठाई, धन तुझ सापडले पै माझे. शूद्र म्हणे मी नेने सर्वता, तुझ्या द्रवार्थ केऊता, येरू दे शतसाता. द्रवार्थ माझे सुवर्ण, ते तुवा अभिलाषिले, माझे मज देता भले, नाही तरी जासी वदिले, मज हस्ते पापिष्टा. येरू आन वाहे ते समयी, मग म्हणे माझा झाडा घेई, महापुरुष तो कवने ठाई, विसरलासी धनाते. ऐसा कलह उभयता, होत असे हो तत्वता, शूद्राजवळी न देखे तत्वता, मग प्रवर्तला घाता तयाचे. मग तया ते म्हणे ते वेळे, बरे झाले ते बरे झाले, परी मी स्वसंतोषे आपुले, अर्धभाग देतो तू ते. अरे माझी 12 वर्षाची कमाई, तू अभिलाषू नको या ठाई, येरू आन वाहुनी म्हणे नाही, नेत्री पाही देखिले म्या. मग सकृत होऊन अंतर, वस्त्रे पुसुनी खडगधार, तात्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै. क्षते क्षीण होऊनी अंतरी, म्हणे आता केवता जावे घरी, मूक स्व कुटुंबाते केवी दाऊ तरी, म्हणून माघारी मुरडला. इतुका वृत्तांत येथे झाला, पहा लाभ कवनाला कवन मेला, ऐसी ते असे विचित्र लीळा, पुढे कथेला अवधान द्यावे. अंतरिक्ष जाता नारद मुनी, इतुका वृत्तांत देखिला नयनी, मग तैसाच वैकुंठा लागुनी, त्वरे करुनी पातला. भावे नमिला देवराना, इही मस्तक ठेविला चरणा, पुसते झाले आगमना, कोठून येणे पै झाले. नारद मने हो घननिळा, फिरत फिरत आलो भूतळा, परी तेथे देखिजे लीळा, ती दयाळा अवतारी. मग सविस्तर कथन झाले ते कथनी ब्रह्मानंद, म्हणे लाभ कवना लागून, आणि मरण कवन पावला. ऐसी अन्यायाची परडी, तू निरकसी की आवडी, हे जग माझी तुझी प्रौढी, बरी न दिसे गोविंदा. तू तव त्रिलोक्याचा नाथ, हा अन्याय नसे अवगत, ही तव करणी अद्भुत, बरी न दिसे तुझ लागी. ऐकुनी या मुनीचे वचना, हासे झाले जनार्दना, म्हणे हा अपराध माते जाना, न लावावा दयानिधे. हे तो ज्याची करणी जैशी, भोगिती जाण हो तैसी, ते दूषण ठेविता आम्हासी, जाणून होसी अज्ञान. आता एकी जे कथन, ऋण आणि हत्या जाण, न चुके कवना लागून, तेची कारण उदारी. जय ते प्राप्त झाले जे धन, तो पूर्वी होता सधन, तयापासून घेतले धन, मेला शूद्र तेने पै. जयाने मारिले शूद्रासी, तो जामीन झाला होता त्यासी, वायदा भरता दिवसांदिवसी, नेदी द्रव्यासी मागता. मग त्या सावकारे तगादा, जमिनी मागे लाविला सदा, येरू पेटला से द्वंदा, परी तो नुसदा नायके. मग देण्याची काळजी भारी, न सोसेची निर्धारी, म्हणून पोटी घातली सुरी, प्राण निर्धारी तेने दिदला. आता जो होता सावकार, तोची द्रव्य घेऊन गेला समग्र, ज्याचे गेले तो होता जामीन थोर, म्हणून प्रकार हा झाला. आपली जमीनगत उगवून, शेकी त्याचाही घेतला प्राण, पूर्वी त्याचे घरी सुरी घेऊन, दिदला होता प्राण पैतेने. तोची अंतरी साधून वैर, खडगे तोडिले तयाचे शिर, हा तो बोल कवनावर, सांगा मुनी निर्धारे. ऐकून विष्णू मुखाची वाणी, ततस्थ झाला नारद मुनी, मग नमस्कार करुनी ऊर्ध्व पंथे तो गेला. ऐसी हे दृष्टांती कथा बरवी, श्रोतिया ते निवेदिली अवघी, या लागी जीवी गोष्टी धरावी, सरिती करावी वचनी हे. औदा ब्राह्मणाचे घेऊ नये ऋण, घेतली अन ठेवी जाण, ते तो आपायाचे कारण, होय निसंतान पैतेने. असो आता हे मागील कथन, आठव देतो तुह्या लागून, मागे निवेदिले ब्राह्मण धर्म, जाण सर्वजणी परसिला. तरी म्हणाल कैसे कथन, परिसिजे व्यास वचन, माझे पदरीचे न होती जाण, श्लोकी जाण पुराणाचे. अश्ववाहन तत्वज्ञ हा
संग्रामेणच बिहा क्वचित आरंभे नीतिमान शूरा क्षत्रियोऽसौ प्रकीर्तितः लोहकर्मिणः निशान्तः पशूनां परिपालकः कृषिवाणिज्यकर्ताच सविप्रो वैश्य उच्यते स्नेहलक्षातिलानिली क्षारक्षीरघृतमधुं मद्यादि विप्र सशूद्रः परिकीर्तितः भक्ष्याभक्ष समयस्तु समोदारान्ययोरिपि कृताकृत्यं न जानाति कृतज्ञो ब्राह्मणा पशु. ऐसी या श्लोकाद्वारे करून केले ब्राह्मण धर्माचे निरोपण. म्हणून न ठेवाजी दूषण मज लागी स्वामिया. ग्रंथगर्भी असे भाव जैसा तरी वदावा लागे मग तैसा. तरी ब्राह्मण पाहिजे कैसा तेही दशावतारी. श्री विष्णुर्वाच मिथ्याशध्यापकैस्व संतुष्ट विजेतेंद्रिय वेदशास्त्रार्थ तत्त्वज्ञो विप्रो देवः प्रकीर्तितः अकष्ट फलमूलाशी वनवासरतः सदा कुरुते हरः कर्म सविप्र ऋषिरुच्यतेः पुराण कथको विप्रो व्यासरूपी हरिया स्वयं तद्भक्तिं कुर्वर्ता नृणान् गंगास्नान दिने दिने. इहि लक्षिणी पाचारुनी ब्राह्मणः त्याची पूजा अगत्य करून मग यथा नुकस्त्या द्यावे दान अपोपान्न कृतेसी. घृत शर्करा युक्त पाही 3 दशक वरी 3ही दक्षिणे सहित बरवी घृतयुक्त तै दीजे. वापी कूप सरोवर जीवन तेथे करावया प्रातस्नान ऐसे मासवरी करता जान घडे पुण्य ते ऐका. श्री विष्णुर्वाच मिथ्याशध्यापकैस्व संतुष्ट विजेतेंद्रिय वेदशास्त्रार्थ तत्त्वज्ञो विप्रो देवः प्रकीर्तितः अकष्ट फलमूलाशी वनवासरतः सदा कुरुते हरः कर्म सविप्र ऋषिरुच्यतेः पुराण कथको विप्रो व्यासरूपी हरिया स्वयं तद्भक्तिं कुर्वर्ता नृणान् गंगास्नान दिने दिने. इहि लक्षिणी पाचारुनी ब्राह्मणः त्याची पूजा अगत्य करून मग यथा नुकस्त्या द्यावे दान अपोपान्न कृतेसी. घृत शर्करा युक्त पाही 3 दशक वरी 3ही दक्षिणे सहित बरवी घृतयुक्त तै दीजे. वापी कूप सरोवर जीवन तेथे करावया प्रातस्नान ऐसे मासवरी करता जान घडे पुण्य ते ऐका. ज्ञात्वा नैरहा सेव्या पुराणज्ञो मरिमृचे प्रयागदधिकं पुण्यं तस्य विप्रस्य सेवनातं. गंगा यमुना सरस्वती पाही ते प्रयाग स्नान घडे देही. वरी ब्राह्मण पूजा बरबी स्नेहे करावी आदरे. तेने पुण्य करुणी जान होय पाप मळाचे क्षाळन. अपमृत्यू गंडातर दुर्ज होऊन वैकुंठ भुवन तो पावे. राजा हो अथवा रंक सर्वास लाभ समान देख. यर्ती संशय अनिक न धरावा देख मानसी. काळे करुणी तीर्थाचे फळ शरीर शक्ती यात्रा सफळ. द्रव्य शक्ती यज्ञाचे फळ सेवा फळ ब्राह्मणाची. ब्राह्मण सेवा फळे तत्काळ अतृप्त भोजन घालिता सकळ. आशीर्वाद देती सुफळ तोची फळे भाविका. म्हणून देवाचे मुख ते ब्राह्मण जाणीजे देख. या लागी सेवा अधिक मासा माझी निर्धारे. क्वचित वेद मंत्रोच्चारी क्वचित पुराणज्ञ जरी तरी घेतला शास्त्राधारी दानाधिकारी असे तो. ऐसा इतिहास बरवा निवेदिला तुम्हा सर्वा. येथे संशयो न धरावा शास्त्री घ्यावा प्रत्ययो. स्वस्त श्री अधिक महात्म्य ब्रह्मांड पुराण समर्थ मनोहर सूत विरचित 4th अध्याय गोड हा. ओवी संख्या 97 श्लोक 11. इति 4th अध्याय संपूर्ण.
गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय.